नमस्कार मंडळी, आईपुडीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बांगड्यांची चटणी कशी बनवतात ती रेसिपी दाखवते। चला तर मग आपण आता चटणीची तयारी करूया। सर्वात आधी काय करते तर बांगडीची मच्छी धुवून घेते। मच्छीमध्ये थोडंसं जाडे मीठ टाकणार। मच्छी धुवून घेतली चांगली साफ करून, तर जाडे मीठ टाकून आता लावून ठेवणार की जेणेकरून मच्छीचा बांगड्यांचा उघडपणा जावा यासाठी 1-5 मिनिटासाठी, आणि मग नंतर धुणार। 5 मिनिटानंतर पुन्हा मच्छी धुवून घ्यायची। आपण आता मच्छीची चटणीची तयारी करूया। तर त्यासाठी काय घेतलं आहे, बेडगी मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि धने। आता हे सगळं यांची पेस्ट तयार करायची आपल्याला बांगड्याच्या मच्छीच्या बनवण्यासाठी। तर काय केलं, बेडगी मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सगळं आता पाण्यात धुवून घेतलं आहे। मिरची सगळ्या आता तोडून घेणार आणि कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे मी। आता ते खोबरं घेते, ओलं खोबरं, नारळ फोडला होता त्याचे ते खोबरंचे तुकडे तयार करून घ्यायचे आणि आता ते मिक्सरला लावणार। तुम्ही किसून पण घेऊ शकता विळीने, पण मी तुकडा काढून त्याचे तुकडे करून घेतले। आता ते मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करते। ही पेस्ट तुम्ही सर्व मच्छींना लावू शकता आणि पेस्ट तयार करताना थोडंसं पाणी घालायचं की जेणेकरून पटकन वाटलं पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं। आता गॅस पेटवला आहे, गॅसवरती तूप ठेवून ठेवला आहे गरम करत। त्याच्यामध्ये आता कांद्याची फोडणी देणार तेल टाकून। कांदा चांगला बारीक कापून घ्यायचा फोडणी देण्यासाठी। तुम्ही लसूणची पण फोडणी देऊ शकता, पण आपण लसूण आता वाटणामध्ये घेतले तर कांद्याची फोडणी द्यायची। आणि इतर मच्छीला पण तुम्ही ही पेस्ट वापरू शकता, खूप छान लागते। तेल चांगलं गरम झालं आहे, कांदा टाकल्यावर चांगला चरकन आवाज आला। हा कांदा थोडासा लालसर करायचा आणि त्याच्यामध्ये लालसर झाल्यावर ही पेस्ट टाकायची आणि पेस्ट पण चांगली हलवून घ्यायची, चांगली की तेलामध्ये अशी हलवायची की जेणेकरून त्या पेस्टला थोडंफार तेल सुटलं पाहिजे। ग्रेव्ही चांगली तेलामध्ये हलवून घेतल्यामुळे त्याचा वास खूप छान पण येतो आणि टेस्ट खूप छान येते। आणि नंतर काय करायचं, ते आपल्या सवडीनुसार आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं त्याप्रमाणे थोडंसं पाणी घालून घ्यायचं। पाणी घातल्यावर व्यवस्थित चांगलं हलवून घ्यायचं आणि उकळी येऊन द्यायची। उकळी आली की मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि आपल्या घरगुती जो मसाला आहे तो थोडासा एक अर्धा चमचा घालायचा। त्यामुळे काय होतं, तर टेस्ट चांगली येते आणि चांगली चव लागते त्याला। मसाला टाकून पुन्हा चांगलं हलवून घेतलं आहे। आता पुन्हा याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग आता याच्यामध्ये सोडून द्यायला। चटणी चांगली घट्ट झाली, आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि हलवून घेते। चटणी जेवढी शिजेल तेवढी टेस्ट चांगली येते। चटणी चांगली शिजले, चांगली उकळी पण आली। आता ह्याच्यामध्ये मी हे 2 बांगडे सोडून देते आणि चांगलं हलवून घेते। मच्छीला आता उकळी येऊन द्यायची पुन्हा। अंदाजे चवीनुसार मीठ टाकायचं। आता 4 कोकमं टाकलेत, ते चांगले हलवून घ्यायचं आणि उकळी येऊन द्यायची। उकळी आली की मग त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची। झाकण ठेवलं आहे आता 1-5 मिनिटांनी परत काढून त्याच्यावरती आता चांगली बघा उकळी आलेली आहे आणि त्याला टेस्ट पण छान दिसते, रंग खूप छान आलेला आहे। आता वरती कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकल्यावर पुन्हा 1-5 मिनिटासाठी झाकण ठेवून देते। 5 मिनटं झालेत, आता मी झाकण काढलं आहे। हे बघा, वास खूप छान येतोय मच्छीला आणि कलर पण खूप छान आला आहे। आता टेस्टी मच्छी मी खाऊन बघणार। कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि अशी तुम्ही मच्छीची चटणी करून बघा, खूप छान झाले। चला तर मग या मच्छी खायला। गरमागरम बांगड्यांची मच्छी, चटणी त्याची एक नंबर, मस्त झाले, छान छान। करून बघा अशी झटापट मच्छी, खूप छान झाले। त्याची टेस्ट सगळी ओलं खोबऱ्याचं चटणी केली होती, बनवली। तर याची बांगड्यांची चटणी रस्सा घट्ट असा मस्तपैकी छान झालेला आहे। अशी करून बघा झटापट आणि माझ्या व्हिडिओला शेअर, लाईक, कमेंट पटापट। बाय, पुढच्या व्हिडिओसाठी